हरे कृष्ण। ओम हरे कृष्ण। ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः। नमामि विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती गौरी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादे पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम। हरे राम 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 हरे हरे। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वरूपकदामयं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरु वैष्णवां च श्रीरूपं सागरजातं सगणरघुनाथान्वितं तं जगद्गुरुं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्विताञ्च हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्ते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम। राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा सर्व स्वागत आहे आपल्या भक्ती या सेवकामध्ये भक्ती हरे रसातून कृष्ण। तो गुरु समजलेला आहे आणि आज आपण चर्चा करणार आहोत अध्याय क्रमांक 2. तर त्याच्या अगोदर आपण श्लोक पाठांतर क्रमांक 2 श्लोक आहेत 6-7 श्लोक आहेत ते आपण एकत्रच पाठ करणार आहोत. तर तुम्ही सर्वजण माझ्या एकत्र बरोबर होऊ शकता. अन्नादिदाशिता शून्यं ज्ञानकर्मादनावृतम् अनुकूलेन कृष्णानो श्रीधरं भक्तिरुत्तमा श्रुतिस्मृतिपुराणादि पञ्चरात्रि विधिविना एकान्तिके हरेर्भक्तिरुत्पत्तेव कल्पते। या यस्य हरेर्दास्ये कर्मणा मनसा गिरा निद्रासवस्थासु जीवन्मुख स उच्यते। अनासक्तस्य विषया यथा रामुपयुज्यत निर्बंध कृष्ण संबंधे युक्त वैराग्य उच्यते। अनासक्तस्य विषया निर्बंध कृष्ण संबंधे युक्त वैराग्य उच्यते। संबंधी वस्तूनां हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे राम। हरे कृष्णा सर्वांचं स्वागत आहे. अगर लोकांचे व्हिडिओ चालू नाही त्यांनी विनंती आहे सर्वांना आपले व्हिडिओ चालू ठेवावे. तर भक्ती रसायन सिंधू स्वरूप गोस्वामींनी श्री चैतन्य महाप्रभूच्या उपदेशावरून त्यांचं हे लिहिलेलं आहे आणि हे त्यांनी एकांत जे आहेत गोस्वामी 10 दिवसामध्ये प्रयाग या ठिकाणी दशाश्वमेध घाट
या ठिकाणी श्रवण केलं आणि चैतन्य महाप्रभूंनी भक्तीचा त्यांना उपदेश दिला तत्वज्ञानाविषयी. नंतर त्यांना 4 आदेश दिले की वृंदावनमध्ये निवास करा, जे लुप्त जे तीर्थस्थान आहे त्यांना शोधून काढा, मंदिराचं बांधकाम करा, आमच्यावरील स्थापना करा आणि ग्रंथाचं हे रचना करून त्याचं काय करा, वितरण करा. तर म्हणून इस्कॉन सोसायटीचा जो महिना चाललेला आहे घरात वितरणाचं फार महत्वपूर्ण आहे. त्यासाठी रूप गोस्वामीचं पण योगदान, षड गोस्वामीचं संपूर्ण योगदान आहे. तर प्रमुख जे आमचे आधारस्तंभ आहेत संपूर्ण षड गोस्वामी आहेत आणि आपण केवळ रूपानुग आहोत. त्याने ज्या प्रकारे चैतन्य महाप्रभूच्या आदेशाचं हे केलेलं आहे तर त्याच आदेशावर आपण आता चालत म्हणून आपण रूपानुग म्हटलेलं आहे. तर आता अध्याय 2 आहे, शीर्षक आहे भक्तीची प्रथम अवस्था. तर याच्या अगोदर आपण पाहिलं की भक्ती रस अमृत सिंधू, भक्तीचा जो रस आहे अमृताप्रमाणे आहे आणि कशा प्रकारे त्याचा पूर्ण सागर भरलेला आहे आणि ते आपण आता काय करतोय, आस्वादन करतोय. आणि याच्यामध्ये प्रस्तावनामध्ये आपण पाहिलं की शुद्ध भक्तीची व्याख्या काय आहे. शुद्ध भक्ती काय आहे? अन्यायविलास शून्य ज्ञान कर्मानुवर्तन अनुकूलन कृष्णानुशीलन भक्ती, ही शुद्ध भक्तीची व्याख्या आहे. नंतर पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की शुद्ध भक्तीची लक्षणे काय आहे, शुद्ध भक्तीची व्याख्या काय आहे, शुद्ध भक्तीची लक्षणे काय आहेत. शुद्ध भक्तीची लक्षणे किती आहेत? 6 लक्षणे आहेत. क्लेशाग्नी, शुभदा, मोक्ष लघुता करत, सुदुर्लभा आणि क्लेशाग्नी, शुभदा, मोक्ष लघुता करत, क्लेशाग्नी, शुभदा, मोक्ष लघुता करत, श्रीकृष्ण आकर्षिणी आणि साधारानंद. सांद्रानंद विशेष आत्मा पहिल्या नोट्स मध्ये नाहीये. तर याच्यामध्ये भक्तीचे 6 लक्षण आहेत. श्रीकृष्णाकर्षण सर्व आहे, सांद्रानंद विशेष आत्मा आहे, दुर्लभ आहे, मोक्ष लघुताप्रत आहे आणि सुभदा आहे आणि क्लेशाग्नी, शुभदा, मोक्ष लघुता, सुदुर्लभा, साधारण विषयात्मा आणि श्रीकृष्ण आकर्षण, अशा प्रकारे भक्तीचे 6 लक्षणे आहेत. आणि आता कोण पाहिलं शुद्ध भक्ती काय आहे, भक्तीची लक्षणं काय आहे. तर आता भक्तीची प्रथम अवस्था काय आहे, भक्तीची सुरुवात कुठून होते. तर थोडं तत्वज्ञान आहे, समजणं फार आवश्यक आहे. तर भक्तीची प्रथम अवस्था काय आहे, भक्ती कुठून सुरू होते, तर याच्याबद्दल वर्णन जे आहे आता रूप गोस्वामी या ठिकाणी करत आहे. भक्तीची प्राथमिक अवस्था. भक्तीचे 3 विभाग आहेत. भक्तीचे 3 विभाग आहेत. तर भक्तीचे 3 विभागामध्ये साधना भक्ती आहे, भाव भक्ती आहे आणि प्रेम भक्ती आहे. साधना भक्ती, भाव भक्ती आणि प्रेम भक्ती. तर पहिला आपण पाहिलं की सामान्य भक्ती होती, प्रस्तावना आणि अध्याय क्रमांक 1 मध्ये सामान्य भक्ती होती, म्हणजे शुद्ध भक्ती काय आहे याच्यामध्ये वर्णन होतं. आता साधना भक्ती, भाव भक्ती आणि प्रेम भक्ती. साधना भक्तीमध्ये 2 ते 16 पर्यंत वर्णन आहे, 2 अध्याय ते 16 अध्यायापर्यंत, जवळजवळ 15 अध्यायामध्ये आणि त्यामध्ये 15 आणि 16 अध्यायामध्ये रागानुग साधना भक्तीबद्दल वर्णन आहे. संपूर्ण जे आहे साधना कुठली तरी भक्ती असेल, भाव भक्ती, प्रेम भक्ती, तर हे संपूर्ण भाव वेगळा आहे, प्रेम वेगळा आहे, तर बाकी सर्व साधना भक्तीमध्ये साधना म्हणजे विधिविधानाचं पालन करून आपल्याला काय करायचं आहे, भगवंताची सेवा करायची. विधी साधना म्हणजे विधी विधान, किंवा आम्हाला जप करायचं आहे, चार पालन करायचं आहे, भक्तासन करायचं आहे, शास्त्राचा अध्ययन करायचा आहे, त्या नवविधा भक्ती आहे, संपूर्ण जीवनामध्ये साधने आहे, म्हणजे विधी विधानाचं मला पालन केलं पाहिजे. मग साधना भक्ती आहे 2 ते 16 पर्यंत आहे, भावभक्ती 17 आणि 18 आहे आणि प्रेम भक्ती शेवटचा 1 अध्याय आहे, तो म्हणजे फक्त शेवटचा अध्याय म्हणजे तो काय आहे, प्रेम भक्ती आहे. तर आता आहे भक्तीची प्रत्येक भक्तीचे 3 विभाग. पहिले साधना भक्ती, भाव भक्ती आणि प्रेम भक्ती. तर साधना म्हणजे काय आहे,
रूप गोस्वामीने भक्तिमय सेवेचे 3 प्रकार सांगितले पुढीलप्रमाणे आहेत. साधना, भक्ती, भाव, भक्ती आणि प्रेम या 3 प्रकार अनेक उपप्रकारे आहेत, जे उपप्रकार आहेत. तर साधना भक्तीचे 2 विशेष गुण आहेत, रागानुभूतीचे 4 विशेष गुण आहेत आणि प्रेम भक्तीचे 6 विशेष गुण आहेत. श्री रूप गोस्वामी पुढील अध्यायामध्ये या सर्व गुणाचे निरूपण करतील. तर पुढे याचे विश्लेषण रूप गोस्वामी पुढच्या अध्यायामध्ये करणार आहे. तर आता साधना काय आहे? साधना साधना म्हणजे साध्य करण्यासाठी किंवा प्रेमाला प्राप्त करण्यासाठी साधना आवश्यक आहे. साधना साधन आहे, या साधनेद्वारे साध्य प्राप्त करू शकतो. प्रेमाला प्राप्त करण्यासाठी बाकीच कुठलं प्रेम आहे? कृष्ण प्रेम प्राप्त करण्यासाठी साधना केली पाहिजे. तर दुसरं आहे चैत्र महाप्रभू की रूप सांगतात, नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदाते कृष्णाय निर्जुकर नामिनी गोविंद. चैत्र महाप्रभू कृष्ण प्रेम प्रदान करण्यासाठी आलेले आहे. आणि ते कृष्ण प्रेम प्राप्त करण्यासाठी आपल्याला साधना केली पाहिजे. आणि साध्य काय आहे? कृष्ण प्रेम आहे. तर ही आहे साधना भक्ती. साधना म्हणजे आपल्या इंद्रियाला कोणत्या तरी प्रकारच्या कार्यात गुंतवणे होय. म्हणून साधना म्हणजे आपल्या विविध इंद्रियांना कृष्णाच्या सेवेत उपयोगाला आणणे. तर हे संपूर्ण पहिला तरंग आहे सामान्य भक्ती, दुसरा तरंग आहे साधना भक्ती, आणि तिसरा आहे भाव भक्ती, तिसरा तरंग आणि चौथा तरंग आहे प्रेम भक्ती. अशा प्रकारे हरे कृष्णा प्रभु जी। आपका आवाज आवाज है ना, आवाज आपका थोड़ा रुक रुक के आ रहा है। सिर्फ मुझे ही आ रहा है कि नहीं मालूम है, थोड़ा सबका भी थोड़ा सब भी अपना ये बताएं। थोड़ा रुक रुक के आ रहा है, डिस्टर्ब जैसा आ रहा है। हाँ हाँ प्रभु जी, डिस्टर्ब आ हो रहा रहा है? है थोड़ा। आपका तो मुझे बहुत अच्छे तरह से आ रहा है सबका आवाज। एक मैं ईयरफोन भी लाया नहीं हूँ, ऊपर में रखा हूँ। ठीक है, मैं प्रयास करता हूँ थोड़ा जोर से बोलने का। अभी आ रहा है आवाज सबका? मेरा आ रहा है? आता आलं प्रभूजी, पर मगाशी आहे ना जरासं असं ब्रेक ब्रेक थोडं, म्हणजे ब्रेक नाही, म्हणजे तो खूप वेगळा आवाज येत होता। अच्छा अच्छा, माताजी ठीक है ठीक तुमच्या है। थोडासा नेटवर्क आवाज हरे कृष्णा फाटतोय असं। अच्छा माताजींच्या नेटवर्कला प्रॉब्लेम आहे त्यामुळे होत असेल आम्हाला आवाज येतोय माताजी अच्छा अच्छा, अरे ठीक है ठीक है। धन्यवाद तुम्ही. हो, मला तर काय मला असं पण आवाज येतोय. येतोय का? माताजी ठीक आहे. तर साधना म्हणजे काय आहे? आपल्या इंद्रियाला कोणत्याही प्रकारच्या कार्यात गुंतवणे म्हणजे साधना होय. तर पान नंबर 22 वर दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये वाचतोय की तिसऱ्या पॅराग्राफ साध्याची परिभाषा सांगितली. साधना म्हणजे काय? येन क्रियेन प्रकारेण मन कृष्ण विषय कशा तरी कार्याने इंद्रियाला इंद्रियाच्या स्वामी जे आहेत भगवान श्रीकृष्ण यांच्या सेवेत लावणे म्हणजेच साधना होय. तर साधना भक्तीमध्ये आपण चर्चा करतोय. तर भाव साधना म्हणजे प्रेमाला प्राप्त करण्यासाठी आपल्या इंद्रियाला इंद्रियाच्या सेवेमध्ये इंद्रियाचे स्वामी यांच्या सेवेत लावायचे. भावभक्ती म्हणजे सूर्यकिरण आहे, त्याचं उदाहरण आहे भरत महाराजांचं. अशा प्रकारे भावभक्ती भावभक्तीचा उच्च स्तर आहे, भरत महाराजांनी प्राप्त केला होता. प्रेम भक्ती आहे ती म्हणजे सूर्य आहे. तर याच्यामध्ये वर्णन आहे की आपली काही इंद्रिये ही ज्ञान संपादन करणारी ज्ञानेंद्रिय असतात, तर काही इंद्रिय विचार भावना आणि संकल्प या तीनची निष्कर्ष प्रत्यक्षात उतरवलेले असतात. साधना म्हणजे आपली इंद्रिय आणि मन दोन्हीही व्यवहारिक कृष्ण भक्तिमय सेवेत नियुक्त करणे. इंद्रिय आणि विचार भावना संकल्प इंद्रिय विचार भावना आणि संकल्प या तिन्हीच्या प्रसार उतरण्याचा असतात, म्हणून त्याला म्हणजे साधना म्हणतात. साधना एखादी कृत्रिम स्थिती निर्माण करण्यासाठी केली जात नाही. साधना जी आहे एखादी कृत्रिम स्थिती जी शक्य नाही ती केली जात नाही. तर उदाहरणार्थ सांगितले, उदाहरण एखादे बालक आहे चालण्याचा सराव करते अथवा कसे चालू शकते त्याचे हे चालणे कृत्रिम नसते. चालण्याची क्षमता बालकामध्ये याची असते, त्याची त्याने थोडीशी सवय केल्यानंतर तो नीटपणे चालू शकतो. त्याचप्रमाणे भगवंताची भक्तिमय सेवा हे करणे प्रत्येक जीवाची स्वभाव प्रवृत्ती आहे. जीवेरा स्वरूप आहे कृष्ण साधनेवर आपण चर्चा करतोय. सर्व जीवाचा स्वभाव आहे भगवंताची सेवा करणे हे कृत्रिम नाही, तर साधना भक्ती सर्वांचं कर्तव्य आहे.
तसं लहान बालक चालायला शिकते, कधी कधी पडते, परत उठते, परत चालायला शिकते, परत उठते. म्हणून अगदी वनात राहणारे आदिवासी देखील निसर्गाने प्रदर्शित केलेल्या अद्भुत चमत्कारा पाठीमागे अद्भुत चमत्कारांना प्रणाम करतात किंवा त्यांच्या समोरासमोर होतात. या नैसर्गिक चमत्कारामध्ये कधी प्रेमशील शक्ती आहे याची त्यांना कौतुक वाटते. जेव्हा ही भावना प्रत्येक जीवामध्ये आढळते आणि अगदी भोगासक्त लोकांमध्ये सुटवण आढळते, त्यावेळी ही भावना शुद्ध होते. त्यावेळी तिला कृष्ण भावना असे म्हणतात. शिकणे साधना करून आपल्याला जे कृत्रिम नाही, स्वाभाविक आहे, नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साधू बघून आहे, श्रवणाने शुद्ध होतं खरे म्हणून. तर कुठल्या प्रकारा हे न आकर्षित न होता केवळ भगवंताची प्रेमय सेवा करणे, तिला कृष्ण भावना असे म्हणलेले आहे. ज्या प्रकारे थोड्याशा सोयीने पुढे बघा ना याच्या प्रकारे, ठीक आहे. तर हे साधना भक्तीबद्दल आपण चर्चा करत होतो की मग साधना भक्ती तीन आहे, साधना भक्ती, भावभक्ती आणि प्रेम भक्ती. तर भक्ती करताना योग्यता काय आहे? तर ठीक आहे, साधना भक्ती, भावभक्ती, प्रेम भक्ती. तर ही भक्ती करायची आहे त्यासाठी पात्रता काय असली पाहिजे? पात्रता काय? ब्राह्मण जन्म झाला पाहिजे, एवढं शिकलं पाहिजे, त्यासाठी काय पात्रता आहे? तर त्यासाठी महत्वाचं आहे रुची असणं आवश्यक आहे. रुची असणं आवश्यक आहे. साधा रुची असणं आवश्यक आहे. तर म्हणजे आपल्याला हृदयातून रुची पाहिजे की मला हे काम करायचं किंवा करायचं आहे. रुची आहे कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला रुची किंवा आवड असते तर मग आपण ते प्राप्त करतो. रुची आवड असते काय करणार नाही. पण कधी कधी आपण खरोखर भक्तीसाठी करतोय तर आपण करता नाहीये, आणि किंवा आपण जे कार्य करतो त्याच्यामुळे असं म्हणतात की माझ्यामुळे सर्व घडते. आपण साधना करतोय आणि कधी असं वाटायला नाही पाहिजे की लोक माझ्यामुळे भक्तीमध्ये येत आहेत, तर आपण एक निमित्त आहोत. पण भक्ती करता रुची पण देणारे कोण आहे? भगवंतच आहे, रुची प्रदान करणारे. म्हणून आपण ते सांगतो की भक्ती सुदुर्लभ आहे. तर भगवंताच्या कृपेने भक्ती प्राप्त होते आपल्याला, आपल्या प्रयत्नाने भक्ती प्राप्त होत नाही. तर म्हणून आपण करता नाही, माझ्यामुळे लोक येत नाही किंवा मी एक निमित्त आहे. मी काय आहे? एक निमित्त आहे. तर पहिल्या पॅराग्राफ मध्ये वर्णन आहे की कशा प्रकारे रोग कृष्ण भावना भक्तिमय सेवा एखाद्या व्यक्तीची योग्यता त्याच्या विशेष रुची नसताना त्याच्यानंतर ती भगवत सेवेसोबत घडणारी प्रक्रिया आहे. ती जगाच्या ती मागच्या जन्मापासून कधी चालू आहे. कोणीही भक्ती सेवेची कुणासमोर असल्यानंतर स्वीकार करू शकत नाही. म्हणून भगवंताची भक्ती जी आहे पण या जीवनामध्ये प्राप्त करेल नाही. मी म्हणत नाही का नाही माझ्या शक्तीने, त्याच्या ऐश्वर्याने, ज्ञानाद्वारे, तर्काद्वारे मी प्राप्त केली तर नाही. तर आपल्या पूर्वजन्मीचा पूर्वसंबंध आहे भक्तिमय सेवेचा. आपण पूर्वजन्मामध्ये काही कार्य चांगलं केलेलं आहे तर म्हणून आपल्याला भक्ती प्राप्त झालेली आहे. पण विशेष रुचीनुसार अशा प्रकारे विशेष रुची आपण प्राप्त केलेली आहे, पण त्यानुसार आपल्याला ही भक्ती प्रदान केलेली आहे. उदाहरणार्थ म्हणतात की जर मी या जीवनात थोड्या प्रमाणात भक्तिमय सेवा केली आणि ती 100% पूर्ण झाली नाही, तरी मी जे काही केले ते कधी कधी नष्ट होत नाही. पुढे जन्मात तसेच मी जे ते थांबतो तिथून पुढे माझी प्रगती चालू राहील. अशा प्रकारे भक्तिमय सेवेचे सातत्य टिकून राहते. तथापि जरी असे सातत्य टिकून आले तरी आले नाही आणि केवळ स्वयंवश एका व्यक्तीने शुद्ध भक्ताच्या उपदेशामध्ये रुची घेतली. एक मिनिट बोला माताजी. माताजी तिकडून नाही. हा ऑनलाईन करा सर, ऑनलाईन ऑनलाईन. ते पाठवलेलं ना सर, तुमच्या ग्रुपवर आहे सर्व. तुमच्या नंबरवर पाठवू का? ठीक आहे ठीक आहे. तर एक मिनिट जरा एक मला नंबर पाठवायचा आहे. हरे कृष्णा प्रभूजी, मला यायला थोडा वेळ झाला. कोण बोलताय आपण? मी करुणा सिंधू प्रभू. अच्छा अच्छा, ठीक आहे. आहे ना, उपस्थित आहे ना फोन? हो आहे, चालू आहे सर्व मी. अच्छा अच्छा, ठीक आहे. तुमचा व्हिडिओ चालू ठेवा. हो तुमचे प्रभूजी. माताजी पण असतील, माताजीला पण हे करायला सांगा. हो हो हो.
म्हणजे तर भक्ती करता योग्यता आपण चर्चा करत होतो ते रुची आवश्यक आहे आणि रुची कशी प्राप्त होती पहिल्या जन्मापासून रुची प्राप्त होती म्हणजे साहजिकच सगळ्यांनी भक्ती प्रगती करू शकत नाही स्वयंमध्ये काय सुद्धा फक्त संघामध्ये दुसऱ्यामध्ये रुची घेतली तरी तिचा स्वीकार केला तो तर ती भक्तीमध्ये पुढे अग्रेसर होऊ शकते ज्या व्यक्तींना भगवद्गीतेतील श्रीमद भागवत संदेश समजून घेण्याची स्वाभाविक आवड असते त्यांच्याकरता भक्तीमय सेवा सुलभ असते तरी जी भक्ती जी आहे पहिल्या जन्मामध्ये जी घडते की नेहा विक्रामना स्वस्ती प्रत्यवाय विद्यते सकोमस धर्मस्य त्रायत्व भवतो भया भगवतीच्या दुसऱ्या अध्यायाच्या 40व्या श्लोकामध्ये वर्णन आहे की आपण जे भक्ती आहे पहिल्या जन्मामध्ये भक्ती केलेली आहे पण काही काळ असं पूर्ण झालेलं नाही तर म्हणून काय आता की आपण आपला पुढचा जन्म चांगला प्राप्त झालेला आहे आणि त्या जन्मामध्ये आपण म्हणून काय करतो आपण भक्ती करत आहे तर म्हणून हे भक्तीमध्ये काय आहे रुची आहे आणि भक्ती कधीही नष्ट होत नाही ते सातत्याने टिकून राहते आणि कधी कधी स्वयंवश रुची घेतली आणि तिचा स्वीकार केला तर भक्तीमध्ये पुढे अग्रेसर होऊ शकतो कधी कधी भक्ताचा असा जो भक्ती ऑलरेडी आहे नित्य कृष्ण प्रेम त्यांच्या भक्ताचा संघ होतो आणि त्यावेळेस आपण परत भक्तीमध्ये पुढे प्रगती करतो म्हणून ज्या व्यक्तींना भगवद्गीतेवर श्रीमद भागवत संदेश समजून घेण्याची स्वाभाविक आवड असते त्यांच्याकरता भक्तीने सेवा सुलभ आहे ज्यांना आवड आहे कारण त्या पहिल्या पूर्वजन्मीचा संबंध आहे भक्तीचा ती केलेली आहे त्यांना आवड आहे म्हणून त्याला भक्ती सुलभ जाते पण ज्यांना आवड नसेल त्यांना भक्ती फार आवड जाते म्हणून ज्या व्यक्ती तर्क संवाद आणि उगीचच वितंडवाद करण्यास घेतात त्यांच्याकरता भक्तीने सेवा सेवा कधीच नाही कृपा म्हणतात की भक्ती जी आहे सिंपल फॉर सिंपल आहे कॉम्प्लिकेटेड फॉर कॉम्प्लिकेटेड आहे सर्वसामान्य लोकांसाठी भक्ती फार सरळ आहे फक्त हरे कृष्ण जप करायचं नृत्य करायचं कीर्तन करायचं कसं काय सोपं आहे पण बाकीचे लोक म्हणतील जे तर्कवादी आहेत भरपूर ज्ञान ग्रहण केलेले बहुतेक ते म्हणतील नाही हेच हरे कृष्णच का करायचं आहे कृष्णाची भक्ती का करायचं आहे गीताच का वाचायचं आहे बाकीचे का नाही वाचू तर त्यासाठी भक्ती कठीण होऊ शकते म्हणून वरील वाक्याचं अनुमोदन करण्यात आधी करत केलेलं सर्वसामान्य मत असे एखादी व्यक्ती स्वतःच्या तर्काने निर्णयाने आपल्या जीवनाची दशा ठरवीत असते तर दुसरी व्यक्ती तिच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ तर्कवादी असते तिच्या मताचे खंडन करते आणि स्वतःचे एक मत स्थापन अशा प्रकारे वाद आणि तेव्हाचा मार्ग कधी सुरक्षित किंवा निर्णायक असू शकत नाही म्हणून श्रीमद भागवत महाराजांनी नावाजलेल्या मार्गाचे आमचे महाजन येणार असं पण आपले माझून पुन्हा आहेत प्रपात आहेत षडगोस्वामी स्वामी आहेत आपले गुरु आहेत किंवा महाराज महाजन त्यांनी जो भक्तीचा मार्ग घालून दिलेला आहे तर ती म्हणजे भक्ती आहे महाजन येणार असं पण महाजनाला सोडून बाकीचे जे कार्य आहे ते म्हणजे भक्ती नाही तर केवळ काय आहे तर्क आहे किंवा उतरंडवाड आहे अशा प्रकारे ते आहे तर त्यांनी भक्ती होऊ शकत नाही तर म्हणून याद्वारे काय होतंय हे भक्ती तर तर्क आणि वितरणावर वर्णन आहे की अनेक जे न्यायाधिकरणामध्ये दुसऱ्या 40व्या श्लोकामध्ये आपण चर्चा केली की पहिल्या देवामध्ये केलेली भक्ती जी आहे पुढे तिचा नाश होत नाही तर परत भक्ती सुरू राहते म्हणून वृत्रासुर जो आहे इंद्राला म्हणतो की मारण्यासाठी सांगतो तर असं कोणी असं मारणार नाही अरे भागवतच्या 5व्या स्कंदामध्ये वर्णन आहे की वृत्रासुर जे आहे इंद्राला म्हणतो की मला मार म्हणतो तर वृत्रासुर कोण होते हे महाराज नाम काय आहे महाराज ध्रुवचे महाराज मला माहित आहे महाराज वृत्रासुर इंद्राला मारण्यासाठी सांगतो वृत्रासुर जे त्यांना शाप मिळाला होता आणि पार्वतीने त्यांना शाप दिला होता ते महाराज ज्यावेळेस भगवान शिव पार्वतीला आपल्या गोदीमध्ये बसून उपदेश करत होते आणि त्यावेळेस चित्र हे महाराज चित्र आठवण येत नाही मला त्यांचं एक नाव आहे कोणाला आठवत आहे महाराज कुठले महाराज होते त्यांना शिवजीने शाप दिला होता की तुम्हाला काय होईल
इंद्रद्युम्न ना? नाही नाही, महाराज इंद्रद्युम्न आहे, दुसरे एक महाराज आहेत. महाराज ते हर्षशोक यांचे पिता चित्र होते ना एक चित्रकेतू महाराज. महाराज. धन्यवाद माताजी, धन्यवाद धन्यवाद. तर चित्रकेतु चित्रकेतू महाराज यांना पार्वतीने शाप दिला, पण दिवे दिला आहे, आणि ते नंतर असुर बनले. आणि ते असुर बनल्यामध्ये महाराज हे इंद्र कुठले महाराज म्हणले माताजी? चित्रकेतू हर्षशोक चित्रकेतू. हा, चित्रकेतू. चित्रकेतू महाराज त्यांना शाप मिळाला होता, ते असुर बनले. आणि असुर म्हणून ते वज्रासुर बनले. आणि वज्रासुराच्या याच्यामध्ये असताना पण ते भक्ती विसरले नव्हते चित्रकूट. भरत महाराज पण विसरले नव्हते त्याच प्रकारे. आणि ते इंद्राला म्हणत होते की तू काय कर, मला माझ्यासाठी सांग. तर अशा प्रकारे हे साधू संघाची महिमा आहे. अगोदर भक्ती केलेली कधी त्याचे नाश होत नाही. आणि पुढे साधू संघाची महिमा नारद मुनी यांनी पापीराजचं पण वर्णन आहे. तर हे अमरीश महाराजांचे भाऊ होते पापीराज. तर त्यांना अमरीश महाराज सांगितले की मी भक्त आहे, तो माझा भाऊ भक्त नाही, तर तुम्ही त्याला थोडा प्रचार करा. नारद मुनी गेले आणि त्यांना सांगत होते, प्रचार करत होते. तर तो नारद मुनीच्या पाठीमागे लागला. धावत जाता नारद मुनी पळून आले जीव वाचून. तर नारद मुनी सांगितले, तुझा भाऊ फार खतरनाक आहे, त्याला मी प्रचार करायसाठी गेलो, तो मारण्यासाठी माझ्या पाठीमागे आला. तर त्यावेळेस त्यांना सांगा की फक्त साधू संघ सर्व साधे लव मागे साधू. साधू संघाची काय महिमा आहे एवढं फक्त वर्णन करा. एकदा कोणी व्यक्ती साधूचा संघ घेतो तर त्याला काय स्थिती प्राप्त होते. अशा प्रकारे हे नारद मुनी त्या ठिकाणी गेले आणि त्यांना काय केलं, थोडं हे केलं. तो पण पळत तो ठीक आहे, एकदा ते काय क्षणापर्यंत साधूचा संघ प्राप्त झाला तर ते काय होईल ते त्यांना सांगेल. अशा प्रकारे कथा पार सुरू आहे. अशा प्रकारे नंतर त्या यमराजाकडे जातात. तर यमराजाला प्रश्न विचारतो पापीराज की थोडा पाप केला असतो की साधू संघाचं व्यक्ती साधू संघ क्षणावर करतो तर तिथं काय फळ प्राप्त होतं. यमराज म्हणजे मला पण माहितीचं उत्तर. तर शिवजी ब्रह्माजी सर्व गेले, शेवटी नंतर भगवंताकडे गेले आणि भगवंताला विचारले की साधू संघाची महिमा काय आहे. की साधू संघाची महिमा आहे की साधू संघ सर्व शास्त्री लव मात्र साधू संघ सर्व. थोडा जरी क्षण लाभ साधूचा संघ घेतला तर सर्वात मोठं जे आहे भयापासून आपण रक्षण. अशा प्रकारे हा पापीराज आहे, तो भगवंताच्या धामामध्ये जो आहे तो त्या ठिकाणीच तो राहतो. तर अशा प्रकारे साधूचा संघ आहे, भक्तीचे पहिल्या पूर्वजन्मामध्ये कार्य केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला भक्ती प्राप्त होते. तर म्हणून चैतन्य महाप्रभू आणि सार्वभौम भट्टाचार्य, तर सार्वभौम भट्टाचार्य हे काय मायावादी संन्यासी होते अशा प्रकारे, आणि विशिष्ट आदर्शचं पालन करणार होते. पण चैतन्य महाप्रभू आपण श्रवण करत होते. आणि चैतन्य महाप्रभू हरे कृष्ण प्रभूजी, आवाज ब्रेक होतोय तुमचा. अच्छा. तर तर म्हणून तार्किक लोक म्हणतात की लांडग्यापर्यंत ओरडतात, कुत्रा भोगत असेल तर त्याकडे हाती लक्ष देत नाही. तर त्या प्रकारे हे जे वर्णन आहे की कशा प्रकारे हे शुद्ध भक्ताच्या संघामुळे शुद्ध होतात. तर सुबुद्धीराय पण शुद्ध झाले. कशा कशा प्रकारे सुबुद्धीराय वर्णन शुद्ध झाले. तर सुबुद्धीराय नवाब हुसेन शहाचे जे होते पहिले, तर त्याचे ते अधिकारी होते. नवाब हुसेन शहा जो आहे सुबुद्धीरायच्या हाताखाली काम करायचं होतं 500 वर्षापूर्वी. पण त्यावेळेस हे सुबुद्धीरायने काय केलं होतं, लहानपणी असताना त्याने चूक केली. नवाब हुसेन शहाने त्याला बालपणी असताना त्याने पाठीवर काहीतरी मारले होते. पण नंतर तो मेन मुख्य मुघलाचा राजा बनला आणि त्याची जी बेगम आहे तिने पाहिले की ते आपल्या पतीच्या पाठीवर काहीतरी खून आहेत, वन आहेत, निशाण. पाहिले की कोण केलेलं आहे. तर त्या पत्नीने त्या पतीला नवाब हुसेनला सांगितले की काय झालं त्या पाठीवर. तिने सांगितले की मला हे ना सुबुद्धीरायने लहानपणी असताना हे केलेलं आहे. तर तिने म्हणजे लगेच त्याला दंड द्या. त्याला काय करा, दंड देण्यासाठी त्याला पद्धत होती, अंगावर पाणी शिपडा. ऐकायला येते तुम्हाला आता? हो. अंगावर पाणी शिपडा, जेणेकरून ते मुस्लिम होतील, अशा प्रकारे दंड द्यायची परंपरा आहे. तर म्हणून सुबुद्धीराय त्यांना जबरदस्तीने मुस्लिम बनवलं अंगावर पाणी टाकून. आणि समाजामध्ये कुणी त्यांना येत नव्हते. त्यावेळेस सुबुद्धीरायने अनेक लोकांना विचारले काय केलं पाहिजे, काय. ब्राह्मणा वाराणसीला गेले, ब्राह्मणाला विचारलं. तर ब्राह्मण म्हणले तुम्ही 1 किलो गरम गरम घी घ्या, तुमचा मृत्यू होईल, नंतर तुम्ही परत जन्म घ्याल, आणि अशा प्रकारे तुमचं हे मुस्लिम परिवार नाश होऊन परत तुम्ही हिंदू बनाल. तर ही काही विधी नाहीये, योग्य विधी नाही. खूप पिणे किंवा अशा प्रकारे दंड घेणे. पण ज्यावेळेस चैतन्य महाप्रभूंना भेटले, चैतन्य महाप्रभू म्हणले त्यांना, बघू तुम्ही काय करा, भगवंताच्या नावाचा जप करा.
कृष्णा 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 हरे 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 राम 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 सुखीराय वृंदावनाला गेले आणि त्या ठिकाणी मग जे जंगलामध्ये लाकडं जमा करायचे ते विकायचे आणि जे बंगालचे भक्त यायचे त्यांना भात खाऊ घालायचे सेवा करायचे वैष्णव सेवा करायचे आणि हरिनाम जपायचे तर वैष्णव सेवा आणि हरिनाम जपमुळे हे सुबुद्धीराय शुद्ध झाले तर अशा प्रकारे हे जे भक्तीमध्ये सेवा जी आहे ते पूर्वकर्मानुसार किंवा ज्या प्रकारे भगवंता भक्ताच्या कृपेनुसार भक्ता संघानुसार हे प्राप्त करू शकतो तर साधना भक्तीची परत एक व्याख्या सांगितलेली आहे की ज्याप्रमाणे थोड्याशा सवयीने मालक चालण्याची त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण प्रेम करण्याची आपली सुप्त भावना जागरण केल्याने शिफारस केली आहे त्यामुळे आपली इंद्रियाने मन कसे उपयोगात आणावे